नमस्कार मंडळी, माधुरीज किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे अगदी मनपूर्वक स्वागत। आज आपण चटपटीत अशा पौष्टिक आणि सगळ्यांच्या आवडत्या चकोल्या बनवणार आहोत। कोणी यांना वरणफळही बोलतं। मी यांना चकोल्या बोलते कारण आमच्या खानदेशी भागात चकोल्या बोलतात। हे आपण तुरीच्या डाळीपासून बनवणार आहोत। हे तुम्ही सकाळच्या नाश्त्याला, दुपारच्या जेवणाला किंवा रात्रीच्या जेवणालाही बनवू शकतात। आम्ही तर हे कधीही बनवून खातो। चला तर मग झटपट रेसिपी बघूया। माधुरीज किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे अगदी मनपूर्वक स्वागत। चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी मी तुरीची डाळ आधी शिजवून ठेवलेली होती। डाळ आपल्याला थोडी हळद घालून पाणी घालून शिजवून घ्यायची आहे। त्यानंतर गॅसवर कढई ठेवली। त्यामध्ये आपल्याला 3-4 पळी तेल टाकायचे आहे। तेल थोडे गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला 1 टीस्पून जिरे टाकायचे आहे। जिरे छान तडतडल्यानंतर त्यामध्ये 1 टीस्पून मोहरी टाकायची आहे। मोहरी ही छान तडतडल्यानंतर त्यामध्ये हिंग टाकायचे आणि थोडा कढीपत्ता टाकायचा। त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला लसूण टाकायचा। हे सगळं छान फ्राय झाले की यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे। कांदा अगदी बारीक चिरायचा, मस्त मंद आचेवर लालसर होईस्तोवर फ्राय करून घ्यायचा। त्यानंतर यामध्ये आता आपल्याला 1 बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे। टोमॅटो सुद्धा अगदी बारीक चिरून घ्यायचा। मस्त मंद आचेवर लालसर असे दोघं फ्राय करून घ्यायचे। त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला 1 छोटी वाटी शेंगदाणे टाकायचे आहेत। शेंगदाण्यांनी मस्त चव येते आणि खायलाही खूप छान लागतात। त्यानंतर यामध्ये आपल्याला 2-3 टीस्पून लाल तिखट टाकायचे आहे आणि 1 टीस्पून धना पावडर टाकायची आहे। हे सगळं एकजीव करायचे। त्यानंतर यामध्ये आपण जे वरण शिजवले होते ते टाकायचे आहे। ही डाळ टाकल्यानंतर एकजीव करायची। आपल्याला यामध्ये अर्धा ग्लास पाणीही टाकून घ्यायचे आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये एकजीव करून चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आहे। मीठ टाकल्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि मंद आचेवर उकळी येऊ द्यायची। गॅसचा फ्लेम लो करायचा। आता आपण चकोल्यांची रेसिपी बघूया। त्यासाठी 1 बाउल घेतले। त्यामध्ये 1 मोठी वाटी गव्हाचे पीठ घेतले, पाऊण वाटी बेसन पीठ घेतले। त्यानंतर ओवा घेतल्या, हातावर चुरून घेतल्या। त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकले, अर्धा टीस्पून हळद टाकली, 1 पळी तेल टाकले आणि सगळं एकजीव करून घेतले। हाताने आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहे म्हणजे मीठ व्यवस्थित एकत्र होईल। त्यानंतर थोडे पाणी घालून याचा आपल्याला डो तयार करून घ्यायचा आहे। आपण जसे पोळीचे कणिक मळतो त्याच पद्धतीने डो तयार करायचा आहे। छान असा डो तयार झालेला आहे। पोळपाट घ्यायचे, त्यावर आपल्याला हे पीठ अगदी छान असं नरम करून घ्यायचं आहे। त्यानंतर 1 गोळा घ्यायचा, त्याची आपण चपाती लाटून घेणार आहोत। पीठ लावून मस्त छान अशी चपाती लाटून घ्यायची। चपाती आपल्याला अगदी बारीक लाटून घ्यायची आहे, जास्त जाड ठेवायची नाही कारण वरणात चकोल्या टाकल्यानंतर खायलाही जाड लागतात। त्यामुळे मस्त बारीक लाटून घ्यायची। छान अशी गोल चपाती लाटून झाल्यानंतर चाकूने आपल्याला चकोल्या कट करून घ्यायच्या आहेत। हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला चकोल्या कट करून घ्यायच्या आहेत। तुम्ही या चकोल्यांना वेगळा आकारही देऊ शकतात। यूट्यूबवर अगदी वेगवेगळ्या रेसिपी आहेत, वेगवेगळे आकार सुद्धा दिलेले आहेत। मी ह्या पद्धतीने बनवते नेहमी, म्हणून मी व्हिडिओतही हीच पद्धत दाखवली। अशा पद्धतीने कट करून घ्यायच्या। त्यानंतर आपलं वरणही छान तयार झालेलं आहे। यामध्ये आपल्याला ह्या चकोल्या सोडून घ्यायच्या आहेत। छान अशा सोडून घ्यायच्या। त्यानंतर फक्त 10 मिनिट आपल्याला हे वाफेवर छान अशा चकोल्या शिजूस्तर मस्त वरण तयार करून घ्यायचं आहे। अगदी परफेक्ट असे आपल्या चकोल्या तयार झालेल्या आहेत। त्यामध्ये मी थोडा गूळ घातलेला आहे। गूळ तुम्ही जास्तही घालू शकता। आमच्या घरात जास्त गोड आवडत नाही म्हणून मी जरा कमी घातला। हे बघा, अगदी परफेक्ट अशा मस्त चकोल्या तयार झालेल्या आहेत। जर तुम्हाला वरण अजून पातळ हवं असेल तर थोडं पाणी ॲड करा। आम्हाला घरी घट्ट आवडतात म्हणून मी थोड्या घट्टच बनवल्या। बघू शकता अगदी चमचमीत चटपटीत अशा चकोल्या तयार झालेल्या आहेत। काही भागात वरणफळ म्हणतात तर काही भागात डाळफळ म्हणतात, पण आमच्या खानदेशी भागात या पदार्थाला
वरण चकोल्या म्हणतात. अगदी सुंदर रेसिपी आहे. आम्ही तर कधीही सकाळ संध्याकाळ नाश्त्याला किंवा जेवणात सुद्धा बनवून खातो. जर तुम्हाला आजची ही चमचमीत रेसिपी आवडली तर लाईक नक्की करा.